सुटल्या गाठी झालो कोटी
संदेहाच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शितळा झालो पोटी शितळा झालो पोटी शितळा संत
धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ भवनदीचा झाला तारा भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ तुका म्हणे मंगलाता कोण दाता यावणी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांच्या चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास यांचे केल्या स्मरण होय सगळ्या विद्यांचे अधिकरण त्याची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुणी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे संतांच्या कायमा जीवानी मानेलो संतांची कायमा जीवानी मानेलो
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटीशी तो सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारायांचा सुंदर असा 4 चरणाचा मला वाटतं सर्वांच्या पाठातला अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय संत भेटीच्या काळाचं महत्व सांगतात की ज्या काळामध्ये संतांची भेट झाली धन्य काळ. कोणता? पैसे मिळाले नाही. धन्य काळ कोणता? संत भेटी. ज्या काळामध्ये संतांची भेट झाली तो काळ धन्य आहे. पायी मिठी पडली तू. नुसती भेट झाली नाहीये, त्यांच्या पायावर काय पडली तर मिठी पडली. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. तुकोबाराया संतांची भेट झाली, पायावर मिठी पडली. फायदा काय? फायदा काय? तुकोबाराय म्हणतात बाबा ज्या संशयानं सर्व जगाची वाट लावली, ज्या संशयामुळं या भवनाम संसारामधून तरुण जाण्याकरता उपाय राहिला नाहीये. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे. असा असणारा संशय तुकोबाराय म्हणतात बाबा त्या संशयाच्या म्हणजे संदेहाच्या सुटल्या. संदेहाच्या गाठी सुटल्या कशामुळं? संतांची भेट झाली. संदेहाच्या सुटल्या गाठी. परिणाम आध्यात्मिक अधिभौतिक अधिदैविक त्रिविध प्रकारचे जे ताप जीवाला होतात आणि ज्यामुळे हे अंग शीतळ राहत नाही. त्रिविध तापत्रयाचा लागला ओणवा. पाहू आपण वेळ मिळेल त्याप्रमाणे. त्रिविध तापाचा लागलेला ओणवा काय झालं तुकोबाराय म्हणतात संदेहाच्या सुटल्या गाठी आणि झालो पोटी शीतळ. पोटामध्ये शीतळता निर्माण झाली मायबाप. एवढंच नाही तर ज्या भवनाम संसारातून तरुण जाता येत नाही त्या भवनाम संसाराचा त्या भवनदीचा झाला तारा. भवनदीचा काय झाला तर तारा झाला. आणि कशामुळे झाला? संत महात्म्यांची गाठ पडली. त्यांच्या मुखातून आली मुखावाट्या मूर्त वचने आणि उत्तीर्णता येणे नोहे जन्मे. या उत्तरा प्रसादे. संत महात्म्यांच्या मुखातून तुम्ही प्रश्न केल्यामुळे जे उत्तर आलं आणि जो प्रसाद झाला भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे. तुकोबाराय म्हणतात संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. जीवनात आल्यानंतर जर भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया क्षयंते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. हे जर घडत असेल तर यापेक्षा तर मंगल काय? तुका म्हणे मंगलाता. कोणता मंगल? मुलीला असतो तो नाही बरं का. तुका म्हणे मंगल. आता जीवनाचं सगळं काय झालंय? सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थे साधिके. सांगेन मी पुढे आपल्याला. तू काय म्हणे मंगल आता आणि कोण दाता? या संतांसारखा असा कोण दाता आहे की ज्या दात्याच्या भेटीमुळं संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. अभंगाचा धावता भावार्थ झाला विठाला 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 विठाला. अभंगाचा धावता भावार्थ आपल्याला सांगून गेलोय. संकल्पित वेळेमध्ये अभंगाचं काहीसं चिंतन सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या अल्पमतीप्रमाणे जेवढं काही सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. हनुमंतरायापुढे सेवा आहे. गोरोबा काकांची पुण्यतिथी आहे. प्रतिवर्षी सांगतच असतो पण पुन्हा सांगावंच लागतं नाही का? सांगावंच लागतं ना. सांगावंच लागतं कारण आपण विसरतच असतो.
विसरलं नसतं तर कीर्तनकाराचं फावलंच नसतं. तुम्ही विसरता त्यामुळे कीर्तनकाराला पुन्हा पुन्हा तेच तेच सांगताय. तर तुम्ही जर सगळं लक्षात ठेवलं असतं, नको बोलू ना. विठाला 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 विठाला. संतांची पुण्यतिथी ऐकत असता आपण. काकांची पुण्यतिथी त्यानिमित्त चाललेला आज रोळा आहे. वारकरी संप्रदायाचं वैभव भारी. माझी ज्ञानोबा आहे, माझी तुकोबा आहे. जास्त सांगून आपला वेळ घेणार नाही, वेळेमध्ये बरोबर आटोपतो, चिंता करू नका. वारकरी संप्रदायाचं वैभव माझे ज्ञानोबा आहे. ज्ञानदेवे घेतले दान बाबा बाळचंद, हृदय धरून या ध्यान बाबा बाळचंद. समाधी वैसला निर्वाण बाबा बाळचंद. कथा कीर्तन करी तू बाबा बाळछंदो बाळछंदो बाबा बाळछंदो. संजीवन समाधी आपण ऐकताय ना, वैभव सांगतोय वारकरी संप्रदायाचं. संजीवन समाधी घेतली ज्ञानोबरायांनी. चला तुकोबारायांकडं. रामचंद्र प्रभू कृष्ण परमात्मा अवताराला आले, पण कुणाला विग्रह नेता आला नाही बरं का. येथे नाही आले अवतार, कुणाला ह्या विग्रह नेता आला नाहीये. ज्ञानोबरायांनी तो विग्रह समाधीमध्ये अजूनही बसलेत ध्यान जप करत. त्याही पेक्षा पुढे माझे तुकोबर आहे. कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निज धामा गेले. जय जय आजी सद्गुरु स्वामी तुकोया. एक एका हुणी वळी रे, एक समाधीत बसले, एखादी हा विग्रह घेऊन वैकुंठाला गेले. नुसते गेले नाही, 3-4 वेळा परत आले. आपले आजोबा पंजोबा गेले, परत आले का कधी? बरोबर आले का? आणि जर आले तर तुम्ही बसणारच नाही. तर पुन्हा आले, कल्पना करा, ते उचललं चौघांच्या खांद्यावरून जर उठून बसलं. तिसरं वैशिष्ट्य सांगतोय, ज्ञानोबा समाधीला बसले, तुकोबा आहे सदैव वैकुंठाला गेले. माझे नाथराय 3 वेळा देह ठेवला. पहिल्या वेळेला प्रेत यात्रा निघाली. बाई विचारी, पोरगी पहिली चालली होती माहेरला, ती चालली होती सासरला. बाई समोर ते प्रेत यात्रा बघितल्यानंतर म्हणले, कोण गेलो? ते म्हणले, नाथ महाराज ते साधू नाही का म्हणतात. बाई म्हणली, साधू म्हणून घेतो स्वतःला, माझी पोरगी माहेरला चालली, त्याला कळलं नाही का? ऐकता ना तुम्ही? शिंदे महाराज असतं उठता नसतं आलं, त्याला काय झालं असतं उठता. नाथराय उठून बसले, उठून बसले नाथराय. बाई तुझी पोरगी सासरला जाऊ दे, माझं मी सवडीनं जाईल. नुसतं एकदा नाही, दुसऱ्या वेळेला पुन्हा. कुलकर्णी महाराज, तुमची सगळी मंडळी क्षमा करा, सगळी ब्राह्मण मंडळी गोळा झाली. नाथराय ब्राह्मण होते ना, ते सगळ्यांनी घेतलं खांद्यावर. आणि त्यांना जरा गची बाधा झाली. म्हणजे एवढा मोठा साधू म्हणून घेतो, शांती ब्रह्म म्हणून घेतो, आमच्याच खांद्यावर चालला. नाथराय उठून बसले, खाली ठेव, खाली ठेव, खाली ठेव. माझा मी स्वतंत्र जाईन, तुमच्या खांद्यावर जायची गरज. ऐकताय ना मायबाप. एक समाधीत बसले, एक सदैव वैकुंठाला गेले, एकाने चालत बोलत गेले. आणि जेव्हा समाधी घेतली, तुकोबा गेले, 3-4 वेळा परत आले. भागीरथीबाई करता परत आले, निळोबारांकरता परत आले, गवर शेटवाणे करता. जाऊ दे, सगळं सांगत बसत नाही मी, वेळ नाही मला सांगायला. मला काकांच्या पर्यंत यायचंय. हिमालयाच्या थोडीची असणारी ही मंडळी महाराजा, तुकोबाराय, नामदेवराय, की ज्याने भक्तिपंथाची पताका पंजाब पर्यंत नेली.
वाढत्या वयाचं भान ठेवतो म्हणून ते 2ला घ्यायला लावतो मी का की आता आवाज जरा एखाद्या वेळेला हे होतो पण कधी उभं राहिल्यावर कधी आवाज वाढतो ते कळतच नाही तर तुम्हाला कळालं बरं झालं. विठ्ठला 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 असो की त्याची कृपा आहे नाही का की त्याची कृपा आहे म्हणून तो तुकोबाराय प्रार्थना करता देवा नको जाऊ देऊ भंगा गाते माझी पांडुरंगा. देवा गायनाची एवढी आपुलिया छंदे आणि मनाच्या आनंदे आवडीने विस्तार करत बसत नाहीये. मी सांगत होतो आपल्याला काकांची पुण्यतिथी आहे संतांची पुण्यतिथी असते देवाची जयंती असते आणि तुमची आमची कार्टी चांगली निघाली तर क्षमा करा मला श्राद्ध नाही तर मग काही इथून पुढच्या काळात काही मिळणारच नाही. विठ्ठला विठ्ठला तुकोबारायासारखे महात्मे महाराजा काकांसारखे महात्मे विठोबाची विड्या महानंद सदा ज्यांच्या अंतःकरणामध्ये फक्त परमात्म्याची आवडी महाराज आमच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याची आवडी असते पण ती फक्त कीर्तनापुरती असते. कीर्तन संपलं की आमच्या मनात नाही का दिन का धंदा एक रात का धंदा त्यांचं तसं नाही महाराजा. सदा नाम घोष करू हरिकथा तेणे सदा चित्ता समाधान. बरं मी आता थांबत नाही तुम्ही लावालावी करून घ्या कारण मला भांडणं करायला वेळ लागणार नाही. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला. हो काकांची पुण्यतिथी बोलत होतो मी आपल्याला. गोरोबा काकांचं वर्णन माझ्यासारख्या पामरानं काय करावं महाराजा. जरा उदबत्तीचा चषका आम्हाला देऊन बघा केवढं काकांचं वैराग्य आहे महाराजा. बोलू आपल्याला तुकोबारायासारखे महात्मे म्हणतात बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरं इथपर्यंत पण मानू आपण. बरिया दुष्काळे पिढा गेली आमच्या सारख्याला म्हणायला जमतोय बघू कळतंय ना. बरिया दुष्काळे बायको वारली बरं झालं. मंबाजी बुवानी काठीनं मारलं ऐकताय ना. पत्नी गेली अंगी विरक्तता आली सिद्ध झाली. मंबाजी बुवानं काठीनं मारलं अंतःकरणामध्ये राग आला नाही. आम्हाला जरा वेडवाकडं बोलून बघा. परीक्षा आहे परीक्षा आहे. मंबाजी बुवाचे पाय धरले. अरे माझ्या अंतःकरणात विरक्ती आली माझ्या अंतःकरणात शांती आली पण हे सगळं पाहण्याकरता परीक्षा घेण्याकरता कोण नव्हतं तुम्ही निर्माण झालात. काठीनं मारलं माझ्या शांतीची परीक्षा झाली. विठ्ठला विठ्ठला बोलतो मी आपल्याला. हनुमंतराय महाराजाच्या हनुमंतरायांना तुकोबारायांनी काय मागावं. काय भक्तीच्या त्या दाबाव्या सुबटा कुणा पुढं न वाकणारे तुकोबाराय पण त्या हनुमंतरायांना शरणागती पत्करतात काय. शरण शरण हनुमंता त्या वाटा तुकोबाराय मागणी मागतात. चला जास्त विस्तार करत बसत नाहीये. अभंग तुकोबारायांचा निवडला तुकोबाराय काळाला धन्यता देतात की बाबा ज्या काळामध्ये संतांची भेट झाली रोज आपण कीर्तन ऐकतच आहात. मला वाटतं आजची कितवी सेवा आहे 5वी ना 6वी 5वी सेवा आजची म्हणजे 4 दिवस तुम्ही ऐकलेलं जरूर. प्रत्येक कीर्तनकारांनी संतांचंच वर्णन केलेलं असेल म्हणजे तुम्हाला सगळं माहिती असं गृहीत धरतो
आणि पुढचं ठीक आहे. संतांची भेट महत्वाची, संतांचं आलिंगन महत्वाचं, संतांचा उपदेश महत्वाचा. हो, शास्त्रामध्ये संत वाङ्मयामध्ये संत भेटीला दर्शनाला आणि फार मोठं महत्व दिलेलं आहे महाराजा. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. संतांची भेट व्हायला पाहिजे. शास्त्रानं दुर्लभ सांगितली, वाङ्मय सांगतंय संतांचं बहु अवघड. अवघड खरं सांगा, अवघड आहे का? संतांची भेट अवघड आहे का? किती कीर्तनकार पाहिजेत तुम्हाला एका फोन मध्ये? किती पाहिजेत? हॅलो केलं की मग कसं काय बहु अवघड आहे? संत भेटी सांगितली, कीर्तनकाराची नाही. संतांची भेट दुर्लभ आहे, कीर्तनकारांची सोपी आहे. हो पाहिजेत तेवढे कीर्तनकार. किती पाहिजे तुम्हाला पुढच्या वर्षी? गाडीवर एक वाळंदीत टाक्स आले आमच्याकडे, गाडी काय म्हणतात गल्लोगल्लीला हाबप. हा काय कमी महाराजांना मला सांगा ना. कीर्तनकारांना काय कमी? लाईन लागली कीर्तनकाराची पाहून या ग्रंथ. हा त्यातले नाही कीर्तनकार. मला असं वाटतं कीर्तनकाराची परीक्षा घ्यायला पाहिजे तुम्ही. आता आज कीर्तनाचं आमंत्रण मला द्यायचं असलं तर दुपारी बोलवायचं, गाता भजनाला उभा करायचा, गात्याचे किती अभंग पाठ आहेत ते विचारायचे, संध्याकाळी हरिपाठाला उभा करायचा, सगळा हरिपाठ म्हणता येतो का बघायचं, कीर्तन झाल्यानंतर रात्री जागराला बसवायचं, सकाळी काकड्याला वाकडा होतोय का काकडा म्हणतोय ते बघायचं. मला वाटतं उतरणारच नाही काय हरिपाठ पाठ नाही कीर्तनकारांच्या. नाडीची उतर घालायला लागली कीर्तनकार. विठाला विठाला क्षमा करा मला. वारकरी संप्रदायाची काही मर्यादा आहे महाराजा, आणि मला असं वाटतं मला कुणाची टीका करायची नाही. मायबाप क्षमा करा. कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे. कशाचं साधन आहे? पण तुम्ही आम्ही लोकांनी ते मनोरंजनाचं साधन करून टाकलं. उभं राहायच्या आधीच लोक आम्हाला सांगतात महाराज जरा हसवा बरं का. अरे हसवायला जर इथं यायचं असेल तर सुरेखा पुणेकर आहे ना, तमाशा ठेवा ना त्यापेक्षा. हसून हसून बेजार. जेणे करुणी अंतरी मूर्ती ढसावे श्री हरीची. बसलेल्या श्रोत्यांच्या अंतःकरणामध्ये परमात्मा विषयक प्रेम निर्माण व्हावं तर ते कीर्तन. नाही तर मग कीर्तनाचा अंग कीर्तनाचा अंग कशा करताय? मायबाप आपल्या पायावर मस्तक ठेवून क्षमा मागतो आपली. कीर्तनाच्या माध्यमातून काय व्हावं? अंतःकरणामध्ये भक्ती निर्माण व्हावी. मायबाप हे सगळे जीव जे लागलेत ना प्रपंचाच्या मागे लागलेत महाराज. बुडते हे जन देखवे डोळा आणि येतो कळवळा. म्हणून या ज्ञानोपरांनी तुकोपरांनी ही कीर्तन परंपरा काढली. कशा करता? नारद भक्तिसूत्र वाचा आपण महाराज. अथा तो ब्रह्म जिज्ञासा अथा तो भक्ती व्याख्यासा. कशा करता कीर्तन परंपरा आहे? अरे ब्रह्म रस घी काढा जेणे फिडा बारे. भव नदीतून मुक्त होण्याकरता कीर्तन आहे. विठाला विठाला. जीवनामध्ये संत भेटावेत. चला पुढं. काही माणसं भेटूच नाहीत. काही माणसं भेटली तरी चांगलं, नाही भेटली तरी. काही माणसं भेटावीतच, काही माणसं भेटूच नाहीत. काही माणसांचं दर्शन घडूच नाही, फक्त दिग्दर्शन करून जाणार आहे. पामराचं
अतिशय लंपट झालेल्या माणसाचं दर्शन घडूच नाही झालं. का घडू नये? जन्मानं ब्राह्मण असणारा राजा मिळाला. पूर्वचरित्र वाचा. आपल्या कर्मामध्ये निरत आहे. रोज उठावं, संध्या पूजा अर्जा सगळं करावं, जंगलामध्ये जावं, महाराजा संविधानाव्यात हवन करावं, अशा योग्य कर्मामध्ये निरत असणार राजा मिळाला. पण चरित्र वाचा, सांगत बसणार नाहीये सगळं. स्वैर स्त्री पुरुषाचं दर्शन घडलं. काय झालं? आपलं कर्म सोडलं आणि वाईट कर्माला प्रवृत्त झाला. सगळं सांगत बसत नाही. तुम जाने कुछ हम जाने. नसती जर माझ्या संत मायबापांची भेट झाली तर आयुष्याचं काय झालं असतं? नाही तरी गेला जन्म, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म. काय झालं असतं? पण भाग्याचा उदय आणते हे जोडी. चला पुढं. मी कशा करता बोलतो आपल्याला, मायबाप हो, जीवनात काही माणसं भेटूच नाही, दुर्जनाचं दर्शन घडूच नाही. त्याचं दर्शन घडलं. तुका म्हणे क्षण प्रमाणाशिवाय बोलत नाही. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन. कुणाचं? ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण नाही, जो आचार विचार पाळत नाहीये, अशाचं दर्शन नको. तुका म्हणे क्षण तयाचे नको दर्शन. काही माणसांचं दर्शन झालं तरी चांगलं, नाही तरी झालं. आता ते तुम्हाला कळलं. आमच्या सारख्याचं दर्शन झालं काय न झालं काय लोक बोलवतात. कारण आमच्या घराला पाय लागू द्या. कशाला लागू द्या? तुमच्या घराला पाय, आमचे पाय आमच्या घरात थांबेना. तुमच्या घराला आमचे पाय लागले तर तुमचे पाय घरात. घराले 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 कृपाळ. मायबाप कुणाची भेट झाली नाही ना तरी चालेल, पण या जीवनामध्ये संतांची भेट व्हावी. पूर्वजन्मी सुकृते थोरके, ती मजाज फळासी आली, परमानंद आजी मानसी. कशामुळं? भेटी झाली या संताची. संतांची भेट व्हावी. तुकोबाराय त्या काळाला धन्यता देतात. जास्त सांगत बसत नाही. प्रत्येकाच्या दृष्टीनं वेगळ्या काळाला धन्यता आहे. कॉलेजला मुलगा आहे, त्याच्या दृष्टीनं काळ कोणता धन्य? निकाल. शिक्षण पूर्ण होणे त्याच्या दृष्टीनं काळ धन्य. एखादी माझी माता भगिनी उपवर झालेली आहे, त्या कन्येचा लग्न होण्याचा काळ म्हणजे तिला तो धन्य आहे. परीक्षा त्याच्या दृष्टीनं तो परीक्षेचा काळ धन्य आहे. एखादा मुमुक्ष साधक आहे, त्याला भगवंताचं दर्शन व्हावी अशी इच्छा आहे, त्याच्या दृष्टीनं तो काळ धन्य आहे. एखादा शिष्य ज्याला गुरुची भेट व्हावी इच्छा आहे, भेट झाली तो काळ धन्य आहे. प्रत्येकाच्या दृष्टीनं काळ वेगळा आहे, धन्य आहे. तुकोबाराय या ठिकाणी काळाला धन्यता देतात. काळ म्हणजे वेळ, बरं का. काळ शब्दाचा वेगळा तो काळ नाही, तो काळाला की घेऊनच जातो. कोणता काळ धन्य? ज्या काळामध्ये संतांची काय झाली भेट. सापडविले वाटे जाता गंगे स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. सापडविले वाटे काळ धन्य. मायबाप हो, योग्य काळात योग्य गोष्ट घडली तरच उपयोगाची आहे. वेळ निघून गेल्यानंतर काही उपयोग काय आहे? काही उपयोग सांगू आपल्याला. नरदेह मिळालाय आपल्याला.
औट हात का मानव देह, बघून घ्या सगळं, कशाला बोल. दिली इंद्रिय हात पाय कान. बाबा नरदेह मिळाला, याच काळात परमात्म्याची आवड निर्माण झाली, सद्बुद्धी निर्माण झाली. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली. आवडी हे या काळातच व्हायला पाहिजे, तरच आयुष्याचा उद्धार आहे. नाहीतर मग काय उपयोग आहे. हा, तरुण असतानाच परमार्थाला लागलं पाहिजे ना, का म्हातारं झाल्यावर. हा, म्हातारे महाराज कधी लागा हो. त्यांचं काय वय परमार्थ करण्याचं, खायचे प्यायचे दिवस असं लोक म्हणतात परमार्थ काय करायला लागला, काय पोरा लागली चट आणि धरी वाटे देवळाची. खायचे पाहिजे दिवस आनंदानं खावं प्यावं, परमार्थ कधी करावा. उगाच म्हातारो झाल्यानंतर एवढा सोपा आहे, तुझ्या बापाने ठेवला का. अरे संसारा करता जो, शब्दाकडे लक्ष द्या माझ्या, संसारा करता जो ना थांबतोय मी, लायक ठरला. संसारा करता तो लायक नाही असा ठरला. ज्या मुलाला काहीच येत नाही, येडं गबाळ काहीच येत नाही, लोक म्हणते महाराज तुम्ही आळंदीलाच राहता ना. म्हणलं हा बाबा, काय बरं जा ना घेऊन, कशाला आमच्या डोकर बसायला. काहीच येत नाही याला, शेतीतलं काम येत नाही, घरातलं काम येत नाही, फक्त एकच काम करतो काय. अरे परमार्थ एवढा सोपा वाटला का तुम्हाला. ज्याला काहीच येत नाही त्याला ते येईल. जो संसार करताना लायक ठरला तो परमार्थ करता लायक ठरू शकत नाही. विठाला विठाला वेळ घेत नाही आपला जास्त. मी सांगत होतो आपल्याला त्या काळाला महत्व आहे. महाभारतातला एक संवाद सांगतो आणि पुढे जातो. राजा धर्म राजा पाची पांडव वनामध्ये गेले. महाराजा तहान लागली. राजा धर्मानं सांगितलं नकुल सदेवा पाणी घेऊन या. उदाहरण कदाचित आपल्याला ठाऊक असेल. पाणी आणण्याकरता गेलेले नकुल सदेव सरोवरापाशी गेले. सुंदर असं पाणी पाहिलं. मात्र तळ्याच्या काठावर यक्ष बसलेला होता. त्यानं हाक मारले, हात लावू नको पाण्याला. माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय पाणी घेशील व्रत होऊन पडशील. नकुल सदेव ते महाराजा ते म्हणले, ओळखलं का आपण कोण आहे. मोठा भाऊ धर्मराजा, त्याच्यापेक्षा मग भीम अर्जुन मोठं असतं. तुम्ही नुसतं कुणाला काही काय कर ओळखलं नाही तू आपल्याला. काय म्हणतात लोक, हा तुमच्याकडे नाही म्हणत का आपल्याला ओळखलं का. हा मोठं नाव सांगतो. ज्याचा मोठा वशिला त्याचा पुत्र काशीला. नकुल सदेव म्हणतात, हात लावू नका. लावला हात, मृत होऊन पडले. चला पुढं. धर्मराजानं सांगितलं, भीमा अर्जुना. अरे नकुल सदैव गेले, अजून येईन ना. आता अर्जुन निघाला, तो गेला गांडीवर. धनुष्याचा अभिमान आहे. नकुल सदैव मेलेले पाहिले. यक्षानं सांगितलं, अर्जुना पाण्याला हात लावू नको, प्रश्नाचं उत्तर दे. पटपट पुढं जातो. अर्जुनही पडला, भीम आला. आता ते गदाधारीच ते म्हणजे अक्कलच सगळी इथं ना. इथं कुणी असेल तर राग यायचं. पैलवान असले की त्याची अक्कल कुठं असते. हा मिलिटरी मॅन असेल की त्याची अक्कल कुठं असते. नंतर भेटा. विठाला विठाला. भीमदादा गेला, तोही गेला. चारी भाऊ गेली. नाथ राजा धर्माला बघितलं, मात्र चारी भाऊ मृत होऊन पडलेले आहेत. विचार गेला काही. त्याचं नावच धर्म आहे बरं का. मला वेळ नाही सांगायला आता. धर्म, त्याचं नाव काय, धर्म आहे. बघितलं समोर. यक्षा नमस्कार. राजा धर्म नमस्कार केलास. काय पाहिजे. पाणी पाहिजे. माझ्या भावांना पाठवलं होतं, हे मृत होऊन का पडले. राजा धर्म, मी त्यांना सांगितलं होतं माझ्या प्रश्नाची उत्तरं द्या, तर पाण्याला हात लावा. उत्तरं दिली नाहीत. पाण्याला हात लावला, मृत होऊन पडले. तुझी तीच अवस्था होईल. राजा धर्म म्हणले, मी ती होऊ देणार नाही. बोल, काय तुझे प्रश्न आहेत.
सगळी प्रश्नावली सांगत बसत नाही, 2च प्रश्न सांगतो आणि पुढे जातो. यक्षानं राजा धर्माला प्रश्न विचारला, राजा धर्म मला सांग, या जगात आश्चर्य काय? शाळेत जाणारे पोरं कोण आहेत का? तुम्ही शाळेत आहे का? नाही. जगातलं आश्चर्य काय? जगामध्ये काही आश्चर्य आहेत? कोणतं आश्चर्य? बोला. चीनची भिंत शाळेमध्ये होत. ताजमहल आश्चर्य. यक्ष प्रश्न विचारतो, राजा धर्मा मला जगात किम आश्चर्य मत परम. मोठं गोड श्लोक आहे. अहन्य हानी भूतानी गच्छन्ति यमालयम. अहन्य हानी भूतानी गच्छन्ति यमालयम. शेषा स्थिरत्वम इच्छन्ति किमाश्चर्य मत परम. उत्तर दिले, यक्षा रोज माणसं मरतात, रोज माणसं त्यांना नेऊन जाळतात. जी मरतात ती पण माणसंच असतात, नेऊन जाळतात ती पण माणसंच असतात, सरण रचतात ती पण माणसंच असतात, धावा करतात ती पण माणसंच असतात, सगळी माणसंच असतात. परंतु त्या माणसांच्या लक्षात येत नाही की ज्याला आपण नेऊन जाळला त्याच्यासारखी अवस्था एक दिवस आपण मरणारच नाही. आम्हाला पट्टा घेऊन आलो धर्मराजा आश्चर्य सांगतात. अहन्य हानी भूतानी गच्छन्ति यमालयम. शेषा स्थिरत्वम इच्छन्ति किमाश्चर्य मत परम. यक्षा रोज माणसं एकमेकाला जाळतात, एक पाहतासा एकाची दहने, पण सावध होत नाहीत. यापेक्षा दुसरं आश्चर्य कोणते? धर्मराजाने सांगितलेलं आश्चर्य. माय बापू मला अभंगावर यायचं आहे. दुसरा प्रश्न विचारला, किम जनो येन गतस्स पंतः. राजा धर्मा असा कोणता मार्ग आहे की ही माणसं उद्धाराला प्राप्त होतील? किम जनो गत सपंतः. उत्तर दिले महाराजा, नैको ऋषियस्य मतन्न भिन्न धर्मस्य तत्वं निहितं गुहायां. नैको ऋषियस्य मतन्न भिन्न महाजनो येन गतः सपंतः. धर्मराजाने उत्तर दिले, यक्षा असे ऋषी नाहीत की ज्यांचं मत एकमेकाला मिळतंय. तर्को प्रतिष्ठो धर्मस्य तत्वं निहितं गुहायां. सगळा अर्थ सांगायला मला वेळ नाहीये. यक्षा कोणत्या मार्गाने जीवाचा उद्धार होईल? धर्मराजाने सांगितलंय, महाजनो येन गतस्स पंतः. ज्या मार्गाने मोठी माणसं गेली, मार्ग दावनी गेले मला एवढ्या करता आपल्याला एवढा विस्तार करावा लागला. कोणत्या मार्गाने जावं? कोणत्या मार्गाने जावं माणसानं? अरे 700 वर्षापूर्वी जे रेड्याला कळालं ते अजून माणसाला कळायला तयार नाही. कोणाच्या मागं जावं? कोणाच्या मागं जावं? महाजनो येन गतस्स पंतः. बोलू आपल्याला धनुबराय सांगतात, देवा मला भीती वाटू लागली बरं का. चालता वाट पुढे भय वाटते चित्ती. बहुत जण गेले नाही आले मागुती. न देखो काय झाले कान तरी ऐकती.
बैसलो संधिभागी तुझा धरुणी चित्ती आता माझी करी चिंता दान देई भगवंता. बाबा कोणत्या मार्गाने जावं? अरे ज्या मार्गाने मुनी गेले, वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो. मोठी माणसं ज्या मार्गाने गेली ना त्या मार्गाने जावं. मोठी माणसं गेली म्हणजे कोण? ज्ञानोबासारखे महात्मे सांगतात, व्यासाचा मागोवा घेतू, भाष्यकारा ते वाट पुसतू. मोठ्या माणसाच्या मागे जावं महाराजा. मला वाटतं तुकोबारायासारखे महात्मे त्याच करता सांगतात. यक्षानं प्रश्न विचारला, धर्मराजाने उत्तर दिले, बाबा काळाची धन्यता ती आहे, जर वेळ निघून गेली तर काही उपयोग नाहीये. सुंदर असा नरदेह मिळालाय, एकच करावं, मायबाप सुखानं संसार करावा, भरपूर करावा. तो असल्याशिवाय हे आमचे सत्य पण पार पाडणार नाहीत ना. संसार सुखाचाच पाहिजे, चांगला पाहिजे, पण त्यातून थोडस थोडस या टापारा माझारी किती थोडा वेळ या आता पहारा माझारी मोटके निमिष भरी दे तुझा कामामध्ये काम काही म्हणा असोणी संसारी. मला वाटतं हे मी सांगायची गरज आहे का? तुम्हाला पाठ आहे तुमच्या सगळ्यांच्या. तू कोपराय म्हणतात बाबा, या नरदेहाला आलात ना संतांची भेट करून. आणि ज्या दिवशी संतांची भेट झाली महाराज त्या काळाला धन्यता देतात. अभंगाचं पहिलं चरण. धन्य काळ
भेटी. आता धन्य हा शब्द मुळात संसारातला नाहीये. धन्य हा शब्द परमार्थातला आहे बरं. शांती, समाधान, धन्य हे शब्द प्रपंचातले नाहीच. काय कोण हात वर करून मला सांगेल का मी जीवनामध्ये धन्य आहे म्हणून? कीर्तनकारा सकट मी धन्य आहे असं म्हणू शकतो? नाही म्हणू शकतो. मी सुखी आहे पण माझे तो खूप परायण म्हणतात धन्य म्हणवीन इहलोकी लोका, धन्य म्हणवीन इहलोकी लोका, भाग्या मी तुका देखीला. केवढा महाराजा नाही ओळख मी तिकडं कसं करता बोलतो तो कोपरा म्हणतात संतांची भेट झाली तो काळ धन्य आहे. काळाला धन्यता आहे. वाङ्मयात अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. आई वडिलांना धन्यता, काळाला धन्यता, देशाला धन्यता. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. काळाला धन्यता, देशाला धन्यता, आई वडिलांना धन्यता. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विकता याचा हरिक. प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी तो खूप पर्याय सांगतात की बाबा धन्य काळ संत भेटी. ज्या दिवशी संतांची भेट झाली मी बोलून गेलो आपल्याला मला तिकडं वळायचं नाही. संत कुणाला म्हणावं? जे लक्षणाचे आहेत त्यांना संत म्हणा. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. संत महात्म्यांचं लक्षण सांगणारा अभंग आहे. सगळं आपण बघून घ्या. कीर्तन करिता नव्हती संत, भोपळा वागविता नव्हती संत, बगड्यासारखे कपडे घातले संत. ना संत म्हणावं कुणाला? सांगा ना मला. संतांचं काय लक्षण आहे? काय डिग्री आहे का? डिग्री डेअरीवर तुमच्याकडे दुधाला डिग्री लावतात ना. माझ्या दुधाला डिग्री लावायची नाही. तसं काय आहे का? डिग्री आहे का? अशी लावली डिग्री की संत कळाला? नाही ना महाराज. अशी काही डिग्री आहे का? लावली की कळली पतिव्रता. तू का म्हणे पतिव्रता तुझी देवावरी सत्ता. कुणाला संत म्हणावं मोठं कठीण आहे. एक सांगू आपल्याला, एक तर देवानं सांगावं हे संत आहेत, नाहीतर संतांनी सांगावं हे संत आहेत. विठाला जे लक्षणाचे संत आहेत संतांची अनेक लक्षणं. भक्ताईशे जाणं जे देहुदास देईल आशा पाश निवारुणे. हो अनेक लक्षण संत. वैष्णव तो जया अवघी बायकोवरी. वैष्णव तो जया अवघी संसारावरी माया. नाही नाही वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. वैष्णव तो जया अवघी पाकिटावरी माया. कशावर माया? आपली माया. चुकलं सांभाळून घ्या थोडस. कशावर माया पाहिजे? संकल्पावी माया. विनोदाचा भाग सोडून द्या. कशा करता म्हणून तुम्ही आपल्याला माय बापो. अशा संतांची भेट झाली की ज्या संतांची भेट झाल्यानंतर माणसाचं जीवन हे कृतार्थ झाल्याशिवाय राहत नाही. तो खूप बरा आहे. त्या संतांच्या भेटीला धन्यता देतात. धन्य काळ संत भेटी. मला सांगा एकदाच नारदाची भेट झाली त्या वाल्या कोळ्याला. कुणाची झाली माहिती आहे ना का? सांगायला पाहिजे तुम्हाला. कोळियाची कीर्ती वाढली गहन. एकदाच भेट झाली पण कुणाची झाली? माझ्यासारख्या लंबड संबड कीर्तनकाराची नाही, नारद महर्षींची भेट झाली. महाराजा काय सांगू संतांच्या आणि संगतीचं महत्व. घडावी त्यांची संगत. शिवबा कासारासारखा मनुष्य तुकोबारांच्या जवळ येत नव्हता. पण परिणाम असा झाला म्हातारीचं झोप. सगळं वेळ नाही मला सांगायला. म्हातारीचं झोपडं पडलं. सगळ्या गावाची वर्गणी करायचं ठरवलं. शिवबा कासाराच्या दारात तुकोबारा जाऊन उभं राहिले. काहीतरी पाहिजे, काहीतरी द्यायला पाहिजे. नाही देणार, काही नाही देणार. बायको म्हणली अहो आता ही पिढा जायला पाहिजे, द्या काहीतरी. जावया करता जे गेलेलं जेवण आणि फोन आला जावयाच्या कंपनीचा संप चालू झाला. येता येत नाही. आता एवढं जेवण करायचं काय? तेवढ्यात बुवा उभा रामकृष्ण हरी झालं. ही पिढा आली घरी. शिवबा कासारांनी काय केलं? महाराजा घरात गेला आणि ढबू पैसा होता जुना. ढबू पैसा माहिती का? ढबू पैसा हा माहिती? ढबू पैसा सांगेल थोडंसं मी पुढे एक उदाहरण सांगेन आपल्याला. पूर्वीच्या काळात पैसा होता त्याला काय किंमत होती महाराजा नाही का? आता काय आहे?
म्हणतात बाबा, एक पैसा घेऊन जर बाजारात गेला तर पिशवीभर सामान घेऊन यायचा. आता पिशवीभर नोटा घेऊन गेला तरी खिशात सामान येत नाही. इतकी स्वस्ताई झाली. हा, आता तो काय स्वस्त आहे ना, काय हिशोबच नाही, काय मला कळतच नाही ती महागाई. मी काय म्हणतो, पगार वाढवू नका हो, पण ती महागाई बंद करा ना. काय काय उपयोगच नाही ना ते. तिकडं पगार भत्ता वाढतच राहतं, इकडं महागाई वाढतच राहते. आता सोनं काहीतरी नाही स्वस्त झालं म्हणतात. माझ्या माता भगिनी, तुमच्या आवडीचा विषय बोला, किती स्वस्त झालं सोनं? आता किती झालं? कुणीच बोलत नाही. हा, 1,02,000. पुण्याचा रेट 9,000 आहे. तू कुठून सांगतो 2,000? मुंबईला कमी आहे का? मग 7,000 फायदा होईल माझा, घेऊन जातो. पाहिजे मला. नातीचं लग्न ठरलंय, डोळ्याला पाणी चाललं माझ्या. आता मागच्या महिन्यामध्ये मी दागिने केले 75,000 रुपये राका ज्वेलर्स मध्ये. आणि कालचा रेट काढला बसले बसले बीडला होतो. ते आमचे सोनार दादा गेवरायचे आहेत, फार आमचे. म्हणलं भाऊ, नातीचं लग्न धरलंय, 75,000 सोनं झाले, कमी होईल का? म्हणले महाराज चुकलात तुम्ही. आज 1,09,000 रुपये रेट झाला. माझ्या पायाखालची वाढीच सरत होती. आता माझ्यापेक्षा खूप म्हातारी मंडळी आहेत महाराज येतं. काय सांगू, माझ्या लग्नामध्ये 1,500 रुपये तोळ्यानं सोनं घेतलं. आता काय करायचं? इतकी स्वस्ताई होती. सोडून द्या, कशा करता बोलतो तो ढबू पैसा. जाऊ दे तिकडे, बरोबर. आपलं कशाला सांगत बसेल. ढबू पैसा घेतला आणि शिवबा, मी संत संगतीचं महत्व सांगतोय. ढबू पैसा घेतला आणि ताटात टाकला. ताटात ढबू पैसा टाकला, तो चालत. बघा तुम्ही, देवाची पेटी फोडता का? देवाची पेटी कशा गुळगुळीत नाणी येतात, फाटक्या नोटा. हो, गुळगुळीत नाणं झालं की ते देवाची पेटी टाकून देतात. त्यांना असं वाटतं देवाला काही कळतच नाही. अरे बेट्या, न सांगता तुला कळो येते अंतर. तू कशाला त्याला फसवतोस? हा, रस्त्याने सिगरेट पीत चालला, किती सिगरेट अशी उडवतो, मागं धरतो आणि पुढे चालतो. त्याला वाटतं देवाला मागचं दिसतच नाही. येड्या हळगुंडा. जाऊ दे, ढबू पैसा टाकला. ऐका, संत संगतीचं महत्व सांगतो. तुकोबाराने विचार केला की अरे याचा उद्धार, संतांनी एकदा मनात आलं ना की त्याचा उद्धार झालाच समजा. तुकोबाराने मनात आणलं याचा उद्धार करायचा. तो ढबू पैसा उचलला. गावातल्या लोकांनी सांगितलं लोगाव. शिवबा कासाराचं गाव लोगाव. तुकोबारांचा
हसल्यासारखं करा म्हणून विठाला विठाला फोटो काढणारे सांगायचे असतं हसल्यासारखं करा, कारण हे कायमच रडल्यासारखे असतात. हसल्यासारखं मला वाटलं काही नोटा अडकवले त्या पडल्या का काय, लगेच लक्ष माणसाचं जातं महाराजा. काय काय आवाज फार विचित्र ना, हा पैसा पडला त्याचा आवाज फार विचित्र, कपशीचा आवाज फार हा असो. तो खूप सांगता धन्य काळ संत भेटी, संतांची भेटी धन्य काळ आहे. पायी मिठी पडली तो जास्त सांगून वेळ घेणार नाही, 15 मिनिटात आटवतो, काळजी करू नका. 9ला 5 कमी असताना जे विठ्ठल झालं पाहिजे. विठाला तुमच्यापेक्षा मलाच घाई आहे. सिंधुदुर्गला उद्या कीर्तन आहे महाराजा, एवढा प्रवास करून जायचं. हे महाराजांना म्हणतो तारीख घेऊ नका, तर ते ऐकतच नाही. बघू आता पुढच्या वर्षी काय होतंय ते. एवढ्या लांब जायचं म्हणजे कसं असतं, स्वयंपाक करणं अवघड हो, जेवण कीर्तन करणं सोपं आहे. 2 तास कीर्तनाचं काहीच वाटत नाही, 4 तास करतो. पण प्रवास 11 वाजता आळंदीत बसलो गाडीत, सांगा मला काय प्रवास करावा. सुभाषितकारांनी सांगितलं जिवंत असून मेल्यासारखी 5 माणसं आहेत. जिवंत असून मेल्यासारखी ऐकताय ना तुम्ही. दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्यसेवका. हा दरिद्रो व्याधितो मूर्खो जिवंतोपी मृतपंच. अर्थ सांगायला वेळ नाही मला, मी अभंगाकडे येतोय. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी. मायबाप हो, जीवनामध्ये या संदेहानं सगळ्यांचं वाईट केलंय. माझ्याबरोबर आहात ना तुम्ही, माझ्याबरोबर राहा 2 मिनिटं, लगेच आटपतो. जीवनातला संशय फिटावा बरं का. एक सांगू आपल्याला, प्रपंच चांगला व्हावा वाटतो का, मग संशय नाही पाहिजे. परमार्थ चांगला व्हावा वाटतो का, मग संशय नाही पाहिजे. नवीन लग्न झालं, दोघं नवरा बायको कामाला महाराजा, तोही कामाला जायचा, तीही कामाला जायची. विचारी सुंदर चाललं होतं जोपर्यंत संशय नव्हता तोपर्यंत. ऐकताय ना तुम्ही. शेजारचा रामभावाला काय सांगितलं काय मला माहित नाही, पण त्याच्या डोक्यात संशय निर्माण झाला. संध्याकाळी कामावर आलं, इतका उशीर का झाला, आवाज काम थांब नाही, उशीर का झाला, पुढचं मी सांगायला पाहिजे तुम्हाला. काय झालं, संशय आला, प्रपंच बिघडला. अरे संशय आला, परमार्थ बिघडला. माझ्या संत मायबापावर विश्वास ठेवा, संतांनी सांगितलं ना, मग विश्वास ठेवा. देवाची शरणागती करा सांगितलं ना, मग शरण द्या. संशय घेऊ नका. पण माणसांना संशयच खूप. परमार्थ केल्याने कुठं चांगलं होतं का, अशी कीर्तनं केल्याने देव केल्याने कुठं देव भेटतो का, आणि कुठं चांगलं होतं का. बाबा होणारच नाही तुझं, कशाला येतो या मार्गाला, आम्ही लागलोय, आम्हाला आमचं जाऊ दे ना नीट. हा, काही माणसं अशी असतात, स्वतःही नीट चालणार नाही, दुसऱ्यालाही आता तिकडं नको जाऊ. खेकड्याची अवलाद महाराज, दुसरीचे पाय मागं उडायचे. सोडून द्या मायबाप. तुको पराय सांगतात संदेहाच्या सुटल्या गाठी. मग अशी मी आपल्याला वचन बोलून गेलो सुभाषितकारांचं. विद्यते हृदय ग्रंथी, हृदय ग्रंथीचा भेद छिद्यंते सर्व संशय. संदेहाच्या सुटल्या गाठी. तुको पराय म्हणतात संदेह संपला. संशयावनी थोर अनेक पाप नाही घोर. ज्ञानोबराय बोलतात, मी बोलत नाही. संशयावनी थोर अनेक पाप नाही घोर. हा विनाशाची वागूर प्राणियासी. किती गोड आहे. संशयावनी थोर अनेक पाप नाही घोर. बाबा हा संशय फिटणार आहे. संदेहाच्या सुटल्या गाठी. आता झालो पोटी शीतळ. पटकीने सांगून देतो, 3 प्रकारचे ताप आहेत. कोणत्या प्रकारचे, शास्त्राने सांगितले. आध्यात्मिक ताप, आदिभौतिक ताप, आदिदैविक ताप. बरोबर, 3 प्रकारचे ताप आहेत. माहिती आहेत ना तुम्हाला. सर्वार्थ कोण आहे मंगल सगळ्यात, सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज. जसे संत मंगल आहेत तसे माझे देव मंगल
मंगल आहे त्याप्रमाणे म्हणजे संत पण मंगल आहेत महाराजा. एकच करावं आपण, त्यांची शरणागती करावी, त्यांना शरण जावं. एकच उदाहरण सांगतो आणि सेवा टोकतो. बोललो मगाशी मी आपल्याला, जीवनामध्ये संतांची भेट हवी. बाकी कोणी भेटले नाही तरी चालतील. ज्यांच्या भेटीनं जीवनाचं वाटोळ होत असेल असले न भेटलेले बरे, पण असे भेटावेत. एक माझा परमात्मा भेटावा, एक माझे संत मायबाप भेटावे. जीवनामध्ये समाधानच आहे. मग अशी एक शब्द बोलून गेलो मी आपल्याला. आहे कोणी असा की जो सांगेल मी स्वतः समाधानी आहे, पण माझे ज्ञानोपर आहे तो खूप बरं आहे. सांगतात आजी संसार सफळ झाला गे माय, देखिले पाय विठोबाचे, ए तो मज व्हावा तो मज व्हा. मायबापू, आपल्या सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवून माझी विनंती आहे, कीर्तन ऐकणं हे व्यसन ठेवू नका. कीर्तन ऐकणं नाही इकडं तिकडं नुसतं सोडून देऊ नका. अरे जमिनीवर शेण जरी पडलं ना तरी ते माती घेऊन उठतंय. आपण माणसं आहोत. माझी हीच अपेक्षा आहे, माणसानं माणसासारखे वागावं, आचार विचार चांगले ठेवावे, वेगळं काही करण्याची गरज नाही. समाधान नाही. राजा होता, राजा करोडों संपत्ती होती पण समाधान नाहीये. गुरुजींना विचारलं, गुरुजी राज्य आहे, वैभव आहे, ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य राणी व संपत्ती सगळं बघून घ्या, 18 भार वनस्पती सगळं आहे, समाधान नाही. कुठं पाहायला मिळेल? ऐकताय ना तुम्ही? स्वकर्म कुसुमांची विरा, पूजा केली होया पारा तोषा लागी. सगळं सांगायला मला वेळ नाहीये. दोघ जण समाधान चेहरे पाहिले. प्रधानजी समोर गेलेत. दादा नमस्कार. कोण आपण? प्रधानजी. राजे साहेब आपल्याला भेटायचं म्हणतात. ऐकलं मात्र महाराजा पटकिनी आणि रुमालाने तोंडबीड पुसल्याची करते. राजे आले भेटण्याकरता. या 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 राजे. केवढी अंतःकरणामध्ये श्रद्धा आहे महाराजा, नाही का? समोर राजाने विचारलं, दादा आपलं नाव काय? काय जे असेल ते नाव सांगितलं. आपण पती पत्नी? हो म्हटलं पती पत्नी. काय हे शेत तुमचंच आहे? नाही हो, रोजाने काम करतोय. रोजाने काम करता? गाव कोणतं? हे काय हेच शेजारचं गाव. राहायला कुठं असतं? म्हणलं ही काही झोपडी आहे गवताची. राजाने प्रश्न विचारला, दादा गवताची झोपडी आहे, रोजानं काम करताय, शेती स्वतःची नाही आहे. एक सांगू, आज 3 दिवस झाले फिरतोय. जपी पाहिले, तपी पाहिले, संन्यासी पाहिले, कीर्तनकार, प्रवचनकार, सगळे साधू म्हणून घेणारे पाहिले, पण एकाच्याही चेहऱ्यावर मला आणि समाधान दिसलं नाही जे तुमच्या चेहऱ्यावर दिसले. दादा मला सांगाल का जरा हे समाधान कशामुळे आले? म्हणजे राजेसाहेब आपल्यासारख्याने प्रश्न विचारावा, मी काय सांगावं आपल्याला? आई वडिलांनी शिकवलं, इमानी इतबारी ज्याची चाकरी करा. घर नाहीये राहिला, कुटुंबात दुसरं कोण कमवत आहे का? नाहीये. किती माणसं आहेत घरात? 8 माणसं आहे आम्ही. कोण कोण आहेत? माझे आई वडील आहेत, वयोवृद्ध आहेत, जागेवर आहेत. माझे आई वडील वृद्ध आहेत. 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी आहे. आम्ही 2 जण 6 जण झालो. एक माझी बहीण विधवा आहे, जिला आणि पती वारल्यामुळं तिकडच्या लोकांनी हाकलून दिलं, ती राहते. आणि एक माझी आजी आहे, तिलाही सांभाळतो. एक आजी, एक मावशी, एक आजी, एक बहीण विधवा, 2 मुलं, आई वडील, आम्ही 2. 8 माणसं. मग कसं भागवता प्रपंच? ऐकताय ना तुम्ही? काही नाही म्हणले दादा, पूर्वीच्या काळातला पगार म्हणले काही नाही. 4 आणे बायकोला पगार मिळतो, 4 आणे मला पगार मिळतो, 8 आण्यात सगळं भागतं. म्हणले काही चिंता नाहीये. कसं काय? किती पिकतं? म्हणले राजे जेवढं पिकतं तेवढं लागतं. आणि लागतं किती? जेवढं लागतं तेवढं पिकतं. कळतंय ना? पिकतं तेवढं लागतं आणि लागतं तेवढं समाधान आहे. काही नाहीये. सकाळी उठतो, माझ्या भगवंताचं नामस्मरण करतो आणि हे करत असताना सुद्धा कामामध्ये काम, माझ्या भगवंताची कृपा आहे आणि त्यामुळे माझ्याकडे हे समाधान आहे. नाही म्हणले बाबा पटत नाही मला. 8 माणसाचं तो 8 आण्यात कसं भागवतो? आता मगाशीच बोललो मी आपल्याला, ढबू पैशाला किंमत होती, आण्याला किंमत होती. आणा आता या नवीन पोरांना आणा. एकानं माहितीये का?
किती एक आणा म्हणजे? एक आणा म्हणजे किती पैसे? हा असू दे असू दे, माहित नाही हे मला माहिती होतं म्हणूनच विचारलं, पण तू सांगायला लागला म्हणल्यावर मी घाबरलो, म्हणलं आता माझी फेल झाली. एक आणा म्हणजे 6 पैसे, 5 पैसे असायचे आणि 1 पैसा असायचा. 4 आणे म्हणजे किती पैसे? आता पुन्हा फसवतो तुला, जाऊ दे, तुलाच कशाला फसवायचं, जरा मोठ्या माणसाला विचारतो. 1 आणा 6 पैसे, 4 आणे म्हणजे किती पैसे? बोला पटकीनी, उशीर नका लो, पटकीने बोला मला. हा चुकला साप. जर 1 आणा म्हणजे 6 पैसे तर 4 आणे म्हणजे 6 चोक 24 पैसे म्हणजे 4 आणे पाहिजे. पण दशमान पद्धतीमुळं 1 पैसा वाढवला आणि त्याचे 25 पैसे केले, म्हणून तर पावली हरवली. विठाला विठाला जाऊ द्या. 4 आणे. आळंदीला तुम्ही जाता ना सगळे, माऊलीच्या मंदिरासमोर रमेशची हाऊस आहे माहितीये? हा म्हणजे आता हॉटेलमध्ये गोवाले खाऊ नये नाही का? लहान होतं त्यावेळेला, वडील 4 आणे द्यायचे मला. त्या 4 आण्यात महाराजा त्यावेळेला वडापाव जन्माला नव्हता आला. डबल वडा सांबार एवढंच मिळायचं. दोन एवढे मोठे वडे. वडील सांगायचे, हे तात्या जिलेबी खा, वडा खाऊ नको. नाही खाणार बाबा, जिलेबीच खातो. पण असलं इंग्लिश काढतो, जिलेबी खातो सांगायचं, जाऊन वडा खायचं. 4 आण्याला 2 वडे येत होते महाराज. एवढी स्वस्ताई मी पाहिली. आता बाकीचे तुम्ही काय पाहिली असेल ते बघा, सोडून द्या. काय सांगत होतो? मला 4 आणे पगार आहे, बायकोला 4 आणे पगार आहे. मग कसं भागवतो? तेवढं गणित सांगतो आणि आटपतो. तू का म्हणे मंगल आता आणि कोण दाता याहुनी. त्याने सांगितलेलं गणित मोठं आणि साधं सोपं सुलभ आहे. मला वाटतं तेवढं गणित आपल्याला कळावं अशी माझी प्रामाणिक अपेक्षा आहे. आपल्या पायावर मस्तक ठेवून विनंती आहे, तेवढं गणित ऐका. कीर्तन आटपलं. 8 आणे पगार, 4 आणे बायकोचा, 4 आणे माझा. मग कसं भागवतो 8 लोकांचं? राजा गणित ऐकतोय, तो शेतमजूर गणित सांगतोय. राजेसाहेब 8 आणे मिळतात. 2 आण्यामध्ये कुटुंबाचा निर्वाह करतो. ऐका बरं का, आता 2 आणे म्हणजे किती पैसे? 12 पैसे. 12 पैसे मीच सांगून जातो, पुन्हा चुकायला नको. 2 आण्यामध्ये घराचं भागवतो, 2 आणे कर्ज फेडतो, 2 आणे कर्ज देतो आणि 2 आणे शिल्लक ठेवतो. झाले 8 आणे. 8 आणे झाले. पण गणित नाही कळलं तुम्हाला. 2 आण्यात घर भागवतो, 2 आणे कर्ज फेडतो, 2 आणे कर्ज देतो आणि 2 आणे शिल्लक ठेवतो. मला वाटतं एवढं गणित आपल्याला कळावं. राजानं विचारलं, दादा मला गणित कळालं नाही, जरा समजून सांग. शेतकऱ्याने सांगितलं, राजे साहेब 2 आण्यामध्ये घर भागवतो. जे काही 2 आणे मिळतात त्याच्यामध्ये घर भागवतो. त्याकरता 2 आणे कर्ज फेडतो. म्हणजे काय करतो? ते 2 आणे सुद्धा खर्चातच जातात. 2 4 आणे होतात. पण कर्ज फेडतो 2 आणे. कोणता? ज्या आई वडिलांनी मला जन्म दिला, ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं, ते माझे आई वडील माझ्यावर अवलंबून आहेत. त्यांना 2 आणे खर्च करतो, कर्ज फेडतो. 2 आण्यात घर भागवतो, 2 आणे कर्ज फेडतो. कळलं दादा? पण कर्ज देतो हे काय? लोकांना व्याजाने देतो? नाही. माझी 2 मुलं आहेत, एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. राजेसाहेब अपेक्षा आहे की या मुलांना लहानच मोठं करतोय, यांनी म्हातारपणी मला सांभाळावं म्हणून त्यांना कर्ज देतोय. 2 आण्यात घर भागवतो, 2 आणे कर्ज फेडतो, 2 आणे कर्ज देतो आणि 2 आणे शिल्लक ठेवतो. कोणतं शिल्लक ठेवणं आहे? अरे जी विधवा माझी बहीण आहे, तिला कुणाचा आश्रय नाही. जी माझी आजी आहे, तिला कुणाचा आश्रय नाहीये. त्यांना सांभाळतो. हे निदान मला वर गेल्यावर येणार आहे ना कामाला. आता बँकेत माझे भरपूर आहेत, कीर्तन करून मिळवलेली. वर येतील का कामाला? वर एकच येणार आहेत. जर उष्ट हातानं कावळा
देवाच्या पेटीत हे दान या ठिकाणी चाललेला हा सत्कर्म पुण्य धर्म वाढता पुण्य धर्म केला, त्या बहिणीचा आजीचा सांभाळ करतो, हे शिल्लक ठेवतोय. मला वाटतं कळलं असेल आपल्याला, हाच व्यवहार आहे. माझ्या दुसरं काय करायचं आहे? आपल्या पायावर मस्तक ठेवून सांगतो, आई वडिलांना दुःखी होऊ देऊ नका. ज्यांच्या आई वडील असतील नसतील त्यांनी सोडून द्या, पण ज्यांच्या असतील त्यांना वृद्धपणे दुःख देऊ नका. अरे ज्या आईनं ती जेवायला बसलेली होती आणि तुम्ही ती तशी केलीच असेल ना, का नाही केली? कधी केलीच असेल ना. नाही वाईट म्हणलं, तिने तशीच उठली आणि जिने काय केलं, तुमची शील उठली नाही का. मला त्या गाण्या बिण्याकडे जायचं नाही बरं का, मी एवढंच सांगतो. त्या गाण्याहून भांडणं चालली जातात, क्षमा करा मला. आपल्याला ती गाणी गायची गरज नाही, संतांची गाणी भरपूर आहेत. मला एवढंच सांगायचंय, सकल तीर्थाची धुरे जे का माता पितरे सेवेसी की रचरी लोण की जे. माय बाप हो, आई वडिलांची सेवा करा, ते कर्ज फेडणं होईल. मुलांची सेवा करा, त्यांनी जर नाही कर्ज फेडलं तर त्यांच्यावर तुमचं ऋण राहील. लक्षात ठेवा, जे करावं तसंच भरावं. आणि करता आलं तर काही हातानं काय करा, दानधर्म करा, की जे तुम्हाला परलोकात कामाला येईल. मला वाटतं तो कोबाळा म्हणता, तो का म्हणे मंगलाता कुमदाता यावडी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली भेटी पायी मिठी पडलो तो संध्याच्या सोटल्या गाठी झालो कोटी शीतळ. झाला तारा या उत्तरा प्रसादी तुका म्हणे मंगलाता. कोण दाता यावणी संदेहाच्या सोटल्या गाठी झालो कोटी शीतळ. झालेली सेवा भगवंताच्या चरणी तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी अर्पण करतो. न्यूनते परते अधिकते सरते करून घ्यावे तू म्हणते. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचा शब्द केला असेल मज क्षमा करणे. संती नव्हे अंगवत नव्हे उपदेश तुमचे बडबडिलो शेष. तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. तुका म्हणे मंगलाता. चला तुका म्हणे मंगल आता. Yeah.
म्हणणार आहे. अशी लोक होती त्यांना ह्या गवईतलं काही कळत नव्हतं. ते हा हा करायला लागल्या म्हणले या बुवाला बहुतेक वाद झालाय. असं काही होऊ नये, मला वाद होत नाही, मला महाराजांनी शपथ घातली म्हणून मी म्हणत नाही विठ्ठल जय.